नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाची कहाणी आज आपण ऐकूया. उधळा गुलाल वाजवारे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवरती आले. अनुसयेचा तूच दत्त, सुमतीचा तूच श्रीपाद, अंबा भवानीचा तूच नरहरी, आम्हा कैवाऱ्यांचा तूच स्वामी. अशक्य हे शक्य करतील स्वामी, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाची खरी हकीकत. स्वामी समर्थ महाराज कधी आले, कुठून आले, ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही. पण स्वामीसूत नावाचे त्यांचे अतिशय महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. त्यांच्या अनुभवावरून आपल्याला कळेलच की स्वामी समर्थ हे कसे प्रकटले. तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत चला तर आपण पाहूया. शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस म्हणजे जवळपास 24 किलोमीटर अंतरावरती छेलखेडा नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा मुलगा आपल्या भाऊ आणि भाऊजाईबरोबर राहत होता. तो मुलगा कोणाबरोबरही मिसळायचा नाही. तर तेथून थोड्याशा अंतरावरती असणाऱ्या साधारण पडक्या अशा जागेवरती खूप मोठा वटवृक्ष होता. त्यात एक छोटीशी दिवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. तर तो विजयसिंह खूप अशा गोट्या खिशात घेऊन जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. तो मुलगा गणपतीलाही आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतःवरती घेऊन असं खेळायचा. असंच एक एक दिवस जात होते आणि त्यात परमात्म्याला आविष्कार दाखवायची गरज वाटू लागली. त्याने विजयसिंहला कारण बनून आपला आविष्कार दाखविला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंह याही दिवशी रोजच्याप्रमाणे गणपतीबरोबर खेळायला गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळायचे आणि आज गणपतीने खेळलं पाहिजे. सर्व गोट्या त्याने गणपतीसमोर टाकल्या आणि तो बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतोय, पण आज नाही, आज तू खेळायचे. बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले तेव्हा धरणी कंपित होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय होऊ लागले. पण काय करणार, ती अद्भुत शक्ती आज प्रकटणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती. ज्या ठिकाणी गणेशाची मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक बालमूर्ती प्रकटली आणि तेच दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. विजयसिंह गोट्या खेळताना जेव्हा गोट्या हरला तेव्हा बालरूपी स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या. परत भेटण्याचे वचन देऊन ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचाच अवतार. हे पंजाब प्रांतात हस्तिनापूरपासून 12 कोस अंतरावरती म्हणजे जवळजवळ 24 किलोमीटर अंतरावरती छेलखेड नावाच्या गावात वटवृक्षाजवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता शंका ही अशी उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली. पण या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजेच स्वामीसूत हे अक्कलकोटला आले होते. आपल्या हेई किच्चे पूर्तीसाठी ते तिथे अक्कलकोटला आले होते. तेव्हा तिथेच काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आणि सांगितले, आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझी ध्वजा उभी कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले, कारण तेही हेही किच्चे पूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर हे सर्व सोडायला सांगत आहेत. हे पाहून त्यांना थोडंसं रडू कोसळलं. तेव्हा स्वामींनी त्यांना म्हणाले की रडतोयस काय, माझे पोट बघ किती मोठे आहे, ह्याच्यावरती हात फिरव बघू. आणि ज्यावेळेस हरिभाऊंनी तसं केलं त्यांना ध्यान लागले आणि त्यांनी त्यामध्ये आपले सगळे जन्म आठवू लागले. त्यातील त्यांचा आपला एक जन्म आठवला, तो म्हणजे विजयसिंह. म्हणजेच दुसरे कोणी नसून ते स्वतः स्वामीसुतांचे पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर सर्व गोष्टींचा उलगडा झाला. त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी चालू केला. ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये साजर करत होते तेव्हा भुजंगासारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला की स्वामीसूत हे काय करत आहेत. तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते की माझा बाळ ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव साजरा करत आहे. नाना रेखे नावाचे अहमदनगरचे स्वामींचे भक्त होते. स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर पिंगळाज्योतिष विधीत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं आणि काही दिवसातच कुंडली बनली. तेथील स्वामी प्रकट होण्याचा मजकूर हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच होता. तर ते कुंडली घेऊन स्वामीपाशी आले तर तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता.
तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्तांना माळ्यावरती टाकून द्यायला सांगितली आणि ज्यावेळेस कार्यक्रम संपला त्यावेळेस परत आणण्याची आज्ञा केली. त्यावेळी कुंडलीवरती हळद कुंकू अक्षता तुळस वगैरे वाहून सर्व देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली आणि आजही स्वामींची ही कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. तर श्रोतेहो, तुम्हाला ही स्वामी प्रकट दिनाची कहाणी कशी वाटली? आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.